पहिले प्रेम भाग 5. प्रेम जेव्हा दोन जीवांना जवळ आणतं तेव्हा नशीब घराच्या भिंतीआड विरोधाची नवी वादळे उभे करत असतं. एका रात्रीच्या अनपेक्षित संकटांमुळे आदित्य रात्रभर घराबाहेर राहतो, ज्यामुळे त्याच्या घरात संशयाचा मोठा धूर निघतो. पण खरा धमाका तर पुढे आहे. डी मार्ट मॉलच्या एका शांत कोपऱ्यात अबोलीच्या डोळ्यात गेलेला कचरा काढताना निर्माण झालेला तो अत्यंत रोमॅन्टिक क्षण एका मोठ्या संकटाची नांदी ठरणार असतो. आदित्यची आई जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी दोघांना अशा स्थितीत पाहते तेव्हा काय घडणार, हे सर्व आपण पाहणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी माझी विनंती आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पहिले प्रेम या मालिकेच्या या अत्यंत रोमांचक, भावूक आणि कौटुंबिक ड्रामाने भरलेल्या 5व्या भागात. पहिले प्रेम भाग 5. अबोलीच्या बाबांचे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर आणि त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर सकाळी 6:30 वाजले होते. रात्रभर धावपळ झाल्यामुळे आदित्य खूप थकला होता. अबोलीने त्याचा थकलेला चेहरा पाहिला आणि त्याला घरी जाण्याचा आग्रह केला. आदित्य, तू रात्रभर आमच्यासाठी जागा आहेस. तुझे कपडेही खराब झाले आहेत. आता बाबा पूर्णपणे ठीक आहेत. तू प्लीज घरी जा आणि आराम कर, ती अत्यंत मनापासून म्हणाली. आदित्यने ही विचार केला की तो घरात कोणालाही न सांगता रात्री बाहेर पडला होता, त्यामुळे घरचे काळजी करत असतील. तो अबोलीचा निरोप घेऊन घराकडे निघाला. तिकडे आदित्यच्या आलिशान बंगल्यामध्ये मात्र सकाळी 6 वाजल्यापासूनच एका मोठ्या वादळाची पूर्वतयारी सुरू झाली होती. आदित्यची आई वसुंधरा सावंत या स्वभावाने अत्यंत कडक, शिस्तप्रिय आणि आपल्या श्रीमंतीचा व प्रतिष्ठेचा प्रचंड अभिमान बाळगणाऱ्या महिला होत्या. सकाळी जेव्हा त्या आदित्यला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांना बेड रिकामा दिसला. गाडीची चावी जागेवर नव्हती आणि आदित्यचा फोनही हॉस्पिटलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे नॉट रिचेबल येत होता. वसुंधरा यांनी घाईघाईने आदित्यच्या वडिलांना म्हणजेच आनंद सावंत यांना उठवले. अहो, ऐकलत का? आधी खोलीत नाही आहे, त्याची कारही नाही आहे. रात्री तो कधी बाहेर गेला मला काहीच कळाले नाही आणि त्याचा फोनही लागत नाही आहे. मला खूप भीती वाटते, वसुंधरा हॉलमध्ये एरझाऱ्या घालत म्हणाल्या. अरे शांत हो वसुंधरा, तो काही लहान मुलगा नाही आहे. ऑफिसचं काही महत्त्वाचं काम असेल किंवा मित्राकडे गेला असेल, त्याचे वडील पेपर वाचत शांतपणे म्हणाले. काम? रात्रीच्या 2 वाजता कोणते ऑफिसचे काम असते? आणि तो कोणाला न सांगता जाणारा मुलगा नाही आहे. मला तर वाटते तो नक्कीच कोणत्या तरी मोठ्या अडचणीत आहे किंवा त्याचे कुठेतरी काहीतरी सुरू आहे. वसुंधरा यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. घरामध्ये एक प्रकारचे गंभीर आणि तणावाचे वातावरण तयार झाले होते. आदित्यची लहान बहीण रिया ही हॉलमध्ये येऊन बसली होती. सगळेजण फक्त मुख्य दरवाजाकडे डोळे लावून बसले होते. आईचा पारा हळूच चढत होता, कारण आदित्यने त्यांच्या घराच्या शिस्तीचा भंग केला होता. सकाळचे 8:30 वाजले होते. घराबाहेर आदित्यच्या गाडीचा आवाज आला. वसुंधरा यांनी घाईघाईने मुख्य दरवाजा उघडला. आदित्य दारात उभा होता. रात्रभर जागल्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते, केस विस्कटलेले होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या पांढऱ्या शर्टवर रक्ताचे काही सुकलेले डाग होते. त्याच्या शर्टवरचे रक्त पाहून वसुंधरा यांच्या तोंडचे पाणीच पळाले. त्या जोरात ओरडल्या. आदी, हे काय आहे? तुझ्या शर्टवर रक्त कशाचे आहे? तू कुठे गेला होतास रात्रभर? घरातले सगळेजण दारात धावतच आले. वडिलांनीही काळजीने विचारले. आदी, काय झालं रे बाबा? तू ठीक आहेस ना? तुझा अपघात वगैरे झाला का? आदित्यनं एक टिपिकल गंभीर श्वास घेतला आणि तो हॉलमधील सोफ्यावर येऊन बसला. आई बाबा, शांत व्हा. माझा कोणताही अपघात झालेला नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. मग हे रक्त कशाचे? आणि तू रात्रभर घराबाहेर काय करत होतास? आम्हाला न सांगता जाण्याची तुझी हिंमत कशी झाली? वसुंधरा यांनी कडक आवाजात जाब विचारला. आदित्यने आता घरच्यांना सत्य सांगायचे ठरवले. आई, रात्री 2 वाजता अबोलीच्या बाबांची तब्येत खूप खराब झाली होती. त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. चाळीत त्यांच्या मदतीला कोणी नव्हते म्हणून तिने मला फोन केला. मी त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो.
रात्रभर त्यांचे ऑपरेशन सुरू होते, म्हणून मला यायला उशीर झाला. हे रक्त बाबांचेच आहे. त्यांना गाडीत ठेवताना लागले. अबोली? कोण अबोली? वसुंधरा यांनी डोळे बारीक करून विचारले. तीच का जिने काही दिवसांपूर्वी मॉलमध्ये तुझ्या कार्डवरून 78,000 रुपये कापले होते, जिच्याबद्दल तू घरी येऊन इतका राग व्यक्त केला होतास? हो आई, तीच. पण नंतर आमची मैत्री झाली आणि आदित्य बोलायला गेला. मैत्री? वसुंधरा यांनी त्याला मध्येच तोडले. त्यांचा आवाज रागाने थरथरत होता. आदी, तू एवढ्या मोठ्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहेस. आपली समाजात एक नाव आहे, प्रतिष्ठा आहे, आणि तू एका मोठ्या मॉलमध्ये कॅशियर म्हणून काम करणाऱ्या साध्या गरीब मुलीसाठी रात्रभर घरच्यांना न सांगता हॉस्पिटलमध्ये थांबतोस, स्वतःचे पैसे खर्च करतोस. तुला समजतंय का तू काय करतो आहेस? आई, या श्रीमंती किंवा गरिबीचा काय संबंध? एका माणसाचा जीव जात होता. अशा वेळी मी तिथे गेलो, यात काय चुकले? आदित्यनेही आपला आवाज वाढवला. मला उलट उत्तर देऊ नकोस आदी. तुझी ही मैत्री मला अजिबात आवडलेली नाही. तू तिच्यापासून लांब राहणार आहेस, समजलं? पुन्हा त्या मुलीचे नाव या घरात घेता कामा नये. वसुंधरा यांनी अंतिम ताकीद दिली आणि त्या रागाने आपल्या खोलीत निघून गेल्या. वडिलांनी आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला शांत राहण्यास सांगितले. आदित्य आपल्या खोलीत गेला, पण त्याचे मन आता अस्वस्थ झाले होते. त्याला आईचा हा संकुचित विचार अजिबात पटला नव्हता. या घटनेला 3 दिवस उलटून गेले होते. अबोलीच्या बाबांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता आणि ते घरी सुखरूप पोहोचले होते. घरची परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अबोलीने तिची सुट्टी संपवून पुन्हा डीमार्ट मॉलमध्ये कामावर येण्यास सुरुवात केली होती. पण या 3 दिवसांत तिचे मन एका वेगळ्याच विश्वात हरवले होते. तिला सतत आदित्यचा तो खंबीर चेहरा, त्याचा तो सुरक्षित स्पर्श आणि हॉस्पिटलमधील ती घट्ट मिठी आठवत होती. दुपारची वेळ होती. मॉलमध्ये ग्राहकांची वर्दळ थोडी कमी होती. अबोली आपल्या बिलिंग काउंटरवर बसून काही फाईल्स तपासत होती. तितक्यात तिच्यासमोर काउंटरसमोर एक सावली येऊन थांबली. तिने वर पाहिले तर समोर आदित्य उभा होता. त्याला पाहून अबोलीच्या चेहऱ्यावर एक अर्थांग आनंद आणि आश्चर्य उमटले. आदित्य, तू इथे? ऑफिस सोडून यावेळेस? अबोलीने आजूबाजूला पाहत हळूच विचारले. हो, तुझी आठवण येत होती म्हणून आलो. आणि बाबा कसे आहेत हेही विचारायचे होते. आदित्यने तिच्या डोळ्यांत पाहत अत्यंत रोमॅन्टिक आवाजात म्हटले. त्याचे ते शब्द ऐकून अबोलीचे गाल लाजेने गुलाबी झाले. बाबा आता ठीक आहेत. तुझे हे उपकार आम्ही... पुन्हा उपकार हा शब्द बोललीस तर मी रागवेन. आदित्यने तिला मध्येच हसत टोकले. दोघेही मॉलच्या एका कोपऱ्यात, जिथे लोकांची ये जा कमी होती, तिथे उभे राहून गप्पा मारू लागले. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या नजरा खूप काही बोलत होत्या. तितक्यात मॉलच्या वरच्या बाजूला असलेल्या एसीच्या वेंटमधून बारीक धुळीचा कण उडाला आणि तो थेट अबोलीच्या डाव्या डोळ्यात गेला. आदित्य, डोळ्यात काहीतरी गेलं रे. अबोलीने आपले डोळे दोन्ही हातांनी बंद केले आणि ती वेदनेने विव्हळू लागली. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. दाखव, दाखव मला. हात नको लावूस अबोली, डोळा लाल होईल. आदित्य काळजीने व्याकुळ झाला. त्याने अबोलीचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले. तो तिच्या अगदी जवळ आला. दोघांमधील अंतर आता पूर्णपणे मिटले होते. आदित्यने अत्यंत नाजूकपणे आपल्या हाताच्या बोटांनी अबोलीच्या डोळ्यांची पापणी वर केली. अबोलीचे सुंदर काजळ घातलेले डोळे पाण्याने भरले होते. आदित्यने आपला चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणला. त्याचा उष्ण श्वास अबोलीच्या गालावर जाणवत होता. अबोलीच्या हृदयाची धडकन एका मिनिटात 100च्या वेगाने धावू लागली. तिने आपला श्वास रोखून धरला होता. आदित्यने अबोलीच्या त्या सुंदर डोळ्यावर अत्यंत हळुवारपणे प्रेमाने एक फुंकर मारले. त्याची ती कोमल फुंकर अबोलीच्या डोळ्याला एक अद्भुत शांतता देऊन गेली. त्याने पुन्हा एकदा हळूच फुंकर मारली आणि आपल्या रुमालाच्या कोपऱ्याने तिच्या डोळ्याच्या कडेला आलेला तो लहान कचरा बाहेर काढला. अबोली, ठीक आहेस का आता? आदित्यने अत्यंत मऊ आवाजात विचारले. त्याची नजर अजूनही तिच्या ओठांवर आणि डोळ्यांवर खेळली होती. अबोलीने आपले डोळे हळूच उघडले. समोर तिला फक्त आणि फक्त आदित्यचा
तो देखणा आणि काळजीने भरलेला चेहरा दिसत होता. तिच्या मनात काहीतरी वेगळंच घडून गेलं होतं. तिला असं वाटत होतं की या क्षणी वेळ इथेच थांबावी. तिने हळूच मान डोलवली. हो, आता ठीक आहे. तिच्या आवाजात एक वेगळाच लाजाळू संकोच होता. दोघेही एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेले होते. मॉलचे संपूर्ण जग त्यांच्यासाठी जणू थांबले होते. पण सुखाचा हा प्रसंग एका वादळाच्या आधीची शांतता होती. नेमका त्याच वेळी त्याच डीमार्ट मॉलच्या त्या सेक्शनमध्ये एक महिला हातात ट्रॉली घेऊन सामान खरेदी करत होती. ती महिला दुसरी कोणी नसून स्वतः वसुंधरा सावंत म्हणजेच आदित्यची आई होती. त्या घरासाठी काहीतरी किराणा सामान घेण्यासाठी मॉलमध्ये आल्या होत्या. सामान शोधता शोधता वसुंधरा यांचे लक्ष अचानक त्या कोपऱ्याकडे गेले. त्यांना तिथे त्यांचा मुलगा आदित्य उभा असलेला दिसला. त्यांनी चष्मा नीट करून पाहिले तर आदित्य एका मुलीच्या अगदी जवळ उभा होता. तो तिचा चेहरा आपल्या हातात धरून तिच्या डोळ्यात फुंकर मारत होता आणि ती मुलगी अत्यंत लाजाळू आणि प्रेमाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. वसुंधरा यांनी नीट निरखून पाहिले तर ती मुलगी मॉलच्या युनिफॉर्ममध्ये होती आणि तिच्या नेमप्लेटवर लिहिले होते अबोली. हे पाहताच वसुंधरा यांच्या तळपायाची आग थेट मस्तकात गेली. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ज्या मुलीपासून त्यांनी आदित्याला लांब राहण्यास सांगितले होते त्याच मुलीच्या गळ्यात पडायला त्यांचा मुलगा थेट मॉलमध्ये पोहोचला होता. त्यांचा श्रीमंतीचा आणि प्रतिष्ठेचा अहंकार पूर्णपणे दुखावला गेला होता. त्यांनी हातातली ट्रॉली तिथेच सोडली आणि त्या अत्यंत वेगाने पाय आपटत त्या दोघांच्या दिशेने निघाल्या. त्यांचा चेहरा पाहून असे वाटत होते की त्या आता तिथे एक मोठा भूकंप घडवणार आहेत. आदित्य आणि अबोली अजूनही एकमेकांच्या नजरेत हरवलेले होते. त्यांना आजूबाजूच्या जगाची काहीच सूद नव्हती. तितक्यात मागून एका अत्यंत कडक, धारदार आणि मोठ्या आवाजाने त्या संपूर्ण शांततेचा भंग केला. आदित्य! तो आवाज ऐकताच आदित्य आणि अबोली दोघेही दचकून एकमेकांपासून बाजूला झाले. आदित्यने मागे वळून पाहिले तर समोर त्याची आई वसुंधरा सावंत डोळ्यात अंगारे घेऊन उभ्या होत्या. त्यांच्याकडे पाहून अबोली भीतीने थरथर कापायला लागली तर आदित्यचेही चेहरे उडाले. आई, तू इथे? आदित्यच्या तोंडून कसाबसा शब्द फुटला. त्याचा नेहमीचा रुबाबदार चेहरा आता पूर्णपणे फिका पडला होता. वसुंधरा सावंत संतापाने थरथरत पुढे आल्या. त्यांनी अबोलीकडे वरपासून खालपर्यंत एका अत्यंत तिरस्करणीय नजरेने पाहिले. मॉलच्या साध्या युनिफॉर्ममध्ये उभी असलेली, डोळ्यात अजूनही भीतीचे पाणी असलेली अबोली वसुंधरा यांच्या त्या भयानक रूपाकडे पाहून 2 पावले मागे सरकली. तिच्या काळजाचा ठोका चुकला होता. हो, मी इथेच आहे आणि चांगलं झालं मी येथे आहे. नाहीतर तुझ्या या ऑफिसच्या कामाचे खरे रूप मला कधी समजलेच नसते आधी. वसुंधरा यांचा आवाज संपूर्ण कोपऱ्यात घुमला. आजूबाजूचे सेल्स बॉय आणि ग्राहक कुजबुजायला लागले. आई, प्लीज, हा मॉल आहे. इथे सीन क्रिएट करू नकोस. आम्ही फक्त... आदित्यने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही फक्त काय? डोळ्यात फुंकर मारत होतास ना? आधी, ज्या मुलीमुळे तुझी महत्त्वाची मीटिंग चुकली, ज्या मुलीने तुझा लाखो रुपयांचा वेळ वाया घालवला, तिच्या एवढ्या जवळ जाण्याची तुझी हिंमत कशी झाली? वसुंधरा यांनी अबोलीकडे बोट दाखवून थेट तिच्या स्वाभिमानावर वार केला. आणि तुला लाज वाटत नाही का? आधी बिलिंगमध्ये चूक करून आमच्या पैशांवर डल्ला मारायचा प्रयत्न केलास आणि आता माझ्या निष्पाप मुलाला तुझ्या जाळ्यात ओढतेस. स्वतःची लायकी विसरलीस का तू? आई, तोंड सांभाळून बोल. अबोलीबद्दल एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाही. आदित्य आता आपल्या आईसमोर अबोलीची ढाल बनून उभा राहिला होता. त्याचा हा अवतार पाहून वसुंधरा यांना आणखी मोठा धक्का बसला. जो मुलगा कधी त्यांच्या शब्दाबाहेर नव्हता, तो आज एका साध्या कॅशियर मुलीसाठी त्यांच्यावर ओरडत होता. अबोलीचे डोळे रडून लाल झाले होते. तिच्या मनात आधीच गुन्हेगारीची भावना होती. त्यात वसुंधरा यांच्या शब्दांनी तिचा आत्मा पळून निघाला. सर, आदित्यजी, प्लीज भांडू नका. मॅडम, माझ्या मनात असं काहीही नाही आहे. आम्ही फक्त मित्र. अबोली हात जोडून रडत म्हणाली. बंद कर तुझे हे नाटक.
तुझ्यासारख्या चाळीत राहणाऱ्या मुली श्रीमंत मुलांना कशा जाळात ओढतात हे मला चांगलंच ठाऊक आहे. आजच्या आज मी तुझ्या मॅनेजरला सांगून तुला या मॉलमधून हाकलून लावायला लावते. वसुंधरा यांनी रागाने मोबाईल काढला. आई बस, जर तू असं काहीही केलंस तर मी या क्षणी घर सोडून चालला जाईन. आदित्यने अत्यंत कडक आणि अंतिम शब्दात सुनावले. त्याचा हा इशारा ऐकून वसुंधरा स्तब्ध झाल्या आणि अबोलीनेही भीतीने आपले तोंड हाताने दाबले. मॉलच्या त्या शांत कोपऱ्यात एका भयानक युद्धाची ठिणगी पडली होती. आता पुढे काय होणार? वसुंधरा यांनी रागाने आपला फोन मागे घेतला, पण त्यांच्या डोळ्यातील राग शांत झाला नव्हता. त्यांनी आदित्यचा हात जोरात पकडला आणि त्याला ओढत मॉलच्या बाहेर नेण्यास सुरुवात केली. जाता जाता त्यांनी अबोलीकडे पाहून म्हटले, माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर राहा, नाहीतर मी तुझे जगणे कठीण करेन. आदित्यने मागे वळून अबोलीकडे पाहिले. त्याचे डोळे सांगत होते की तो तिला एकटीला सोडणार नाही, पण या क्षणी त्याला आईसोबत जाणे भाग होते. अबोली तिथेच काउंटरच्या आडोशाला कोसळली आणि ढसाढसा रडू लागली. पण खरी गोम तर पुढेच आहे. घरी गेल्यावर वसुंधरा सावंत शांत बसणाऱ्या नव्हत्या. अबोलीला या अपमानानंतर मॉलमधून नोकरी सोडण्यास भाग पाडले जाणार की ती स्वतःच आदित्यपासून लांब जाण्याचा निर्णय घेणार. जेव्हा आदित्यला समजेल की त्याच्या आईने अबोलीला नोकरीवरून काढून टाकले आहे, तेव्हा तो घराबाहेर पडणार का? आईचा अहंकार, अबोलीचा स्वाभिमान की आदित्यचे पहिले प्रेम, या तिन्हींच्या लढाईत आता कोणाचा विजय होणार? हे सर्व पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचले जातील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.